नाही हे असेल दोन मिनिटं थांबा पलीकडे सरकार सगळेजण आपण इथे आपण इथे तुम्ही पलीकडे जावा आजीला इथे थांबायला माता रुक्मिणीच्या मूर्तीवर असलेली अनेक वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला स्पष्ट दिसू शकतात. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार वेदना. थोडक्यात खरोखरच काही चालत नाही आणि त्यामुळे विठुरायाला रखुमाई शिवाय काही पर्याय नाही. आता माता रुक्मिणीला दुग्ध स्नान करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर अशी काळ्या पाषाणातली ही मूर्ती आहे आणि त्यामुळे काही क्षण का होईना हे दुग्ध स्नान पाहताना तिचे डोळे उघडलेले आहेत की काय असा भास होतो आणि ही मूर्ती आपल्याला शुभ्र वर्ण दिसते. रखुमाई हा शब्द कसा तयार झाला असावा तर तो रखुमाबाई किंवा रखुमाई या शब्दाचा शोध घेत किंवा याच्या व्युत्पत्तीचा शोध घेत जर आपण गेलो तर आपल्याला कळेल. रुक्मिणी आणि रखमा हे शब्द एकच आहेत असं काही ठिकाणी समजलं जातं. या शब्दाची वेगवेगळी व्युत्पत्ती असू शकते. लक्ष्मी देवी किंवा लकुमा देवी असंही एक रूप याचं होऊ शकतं. लकुमा या शब्दापासून रखुमा हा शब्द तयार झालेला असावा. एके ठिकाणी पुरुषांची नावं लक्ष्म किंवा लक्ष्मीधर अशी आहेत. त्याचप्रमाणे महिलांची नावं लक्ष्मी किंवा लकुमा अशी असावी असे काही संदर्भ सापडतात ज्यावरून हा शब्द लक्ष्मी वाचक आहे हे जास्त स्पष्ट होतं. विष्णू लक्ष्मी हा जोड शब्द वारंवार आपल्याला देवतांच्या नावांमध्ये ऐकू येतो पण विष्णू रुक्मिणी हा शब्द काही आपण वापरत नाही. त्यामुळे विठू आणि रुक्मिणी यांचं देऊळ हे आहे. माता रुक्मिणीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक दुग्ध स्नान होत आहे. अतिशय सुंदर मनमोहक असं हे रुक्मिणी मंदिरातलं रुक्मिणी मातेचं रूप ते सुद्धा डोळे भरून पाहण्यासाठी आतुर झालेले अनेक वारकरी असतात. आई साहेब असं त्यांना म्हटलं जातं. या आईसाहेबांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक होताना आपण पाहतो आहोत. एखाद्या आईप्रमाणेच आपला सांभाळ आपला प्रतिपाळ करणारी म्हणून त्यांना आईसाहेब असं म्हटलं जातं. या मूर्तीची पावलं आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. आणि त्यांच्याही कानात असलेली कुंडल अतिशय सुंदर दिसतात. आपलं लक्ष वेधून घेतात. विठुरायाप्रमाणेच दोन्ही कर कटावर ठेवलेली ही रुक्मिणी मातेची मूर्ती आहे.
चला पंढरीसी जाऊ रखुमा देवीवर पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान. संत महंता होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी. जे तीर्थांचे माहेर, सर्व सुखांचे आगर. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाकर. पंढरीला जाण्याची आस लागली त्यांना. हे असंच चंद्रभागेचं वाळवंट सतत आठवत राहतं. विठ्ठलाच्या भेटीने त्यासाठी व्याकुळलेले असे वैष्णवजन आठवतात. सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती, ही तळमळ त्यांच्या मनाला लागते. आणि या तळमळीतूनच त्यांच्या मुखातून त्या सुंदर ध्यानाचं लावण्य असं वर्णिलं जातं. आता सर्व भावे हा माझा निर्धार, ना करी विचार आणि कांसी. तुझे पाय माझे राहियले चित्ती, ते मज दाविती वर्ण देवा. पंढरीच्या पांडुरंगाने अनेकांना प्रकाश दाखवलेला आहे. विठ्ठलाचा त्यांना वेळ लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या गुणगानाला, संकीर्तनाला त्यांनी सुरुवात केली. ज्यांच्या नामस्मरणाने मनातल्या चिंता, शंका, काळजी, भीती या सगळ्याची जागा विवेक, वैराग्य आणि शांतता घेतात, ते हे पाय विठुरायाचे आणि माता रुक्मिणीचे. ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासे कळस, अशी वारकरी मंदिराची रचना आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेव, संत श्रेष्ठ नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज हे चार संत म्हणजे वारकरी संप्रदायाचा सतेज, सुंदर, सात्विक असा चौरंगच आहे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची ध्वजा खऱ्या अर्थाने आपल्या खांद्यावर घेतली आणि भागवत धर्माचा पाया घातला. नामदेव महाराज आणि एकनाथ महाराजांनी आपापल्या काळामध्ये त्याचा विस्तार केला. आपल्या आचरणाने आणि सर्वसमावेशक विचारसरणीने हा माणूस धर्म समाजामध्ये तळागाळात पोहोचवला, सर्वांना आपल्या हृदयाशी धरलं. आणि संत तुकाराम महाराजांनी भागवत धर्माचा कळसाध्यायच रचला. विठ्ठल आमचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यास विसावा. हा विठ्ठलाविषयीचा जिव्हाळा लहान वयातच त्यांना निर्माण झालेला होता. ओम यस्तित्याज सजीवितं सदा यन्नदस्य वाक्छपि भागो अस्ति यदीं शृणोत्यलगं शृणोति नहि प्रवेद सुकृतस्य वन्दाम् अक्षणवन्दः कर्णवन्दः सखायो मनोजवेषु समापुः आदगनासो उपकक्षासो उद्वेददायी वस्मात्वा उद्वेददृश्रे. संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचं नाव सुद्धा रखुमाई हेच होतं. पण त्यांना दम्याचा त्रास असल्यामुळे खेड गावच्या गुळव्यांच्या मुलीशी तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह झाला. त्यांचा संसार सुरू होता, व्यापार उद्यम उत्तम होता. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी म्हणजे बोल्लोबांनी घर प्रपंचाचा भार तुकाराम महाराजांवर टाकला होता. तुकाराम महाराजांचे मोठे भाऊ सावजी हे विरक्त वृत्तीचे, तर कान्होबा धाकटे म्हणून तुकाराम महाराजांनाच हा भार स्वीकारावा लागलेला होता. मोठ्या निर्धाराने त्यांनी तो स्वीकारला होता. हळूहळू त्या गावातले एक यशस्वी वाणी म्हणून ते गणले जायला लागले. पण नंतर मात्र त्यांचे वडील बंधू सावजी हे घर सोडून निघाले. त्यांच्या पहिल्या पत्नी रखुमाई आजारी राहायला लागल्या. मोठा दुष्काळ पडला, त्यांचा व्यापार बुडाला आणि त्यांचं मन संसाराच्या जंजाळातून बाहेर पडू पाहू लागलं. इंद्रायणीचा काठ आणि भंडाऱ्याचा डोंगर त्यांना जवळचा झाला. या सगळ्यामुळे संसारातला त्यांचा रस जो कमी झाला तो विठुरायाच्या चरणी जाऊन विसावला. आपण पाहतो आहोत मंडळी, रुक्मिणी मातेला अतिशय सुंदर अशी येवल्याहून आणलेली भरजरी रेशमी पैठणी हा पोशाख माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता. तो परिधान केला जातो आहे.
आकाशी रंगाची आणि भगवे काठ असलेली ही सुंदर साडी सरस्वती स्तोम्या भूत आपकृषी पार्थिवान्युरुजो अंतरिक्षम सरस्वती निदस्मातु त्रिशदस्ता सप्तदातु पंचजाता वर्धयन्ति वाजे वाजे हव्याभूत प्रयाम जिम्ना महिना सुजे गीते द्युम्ने वीरण्या अपसाम उपस्तमान अतिशय सुबक सुंदर अशा मूर्तीला तितकी सुबकपणे साडी नेसवली जाते आणि डोळे भरून पाहताना आपलंही भान हरपून जातं. मंडळी, पंढरीच्या पांडुरंगाचे अलंकार याच्याबद्दल एक स्वतंत्र विस्तारपूर्वक प्रकरण असं आपल्याला म्हणता येईल. पायामध्ये पैंजण, साखळ्या, हातामध्ये कडी तोडे, दंडामध्ये बाहुभूषण, सोन्याचा किरीट, बोरा एवढ्या सोन्याच्या मण्यांच्या 4-5 माळा, पुतळ्या आणि मोहरा यांच्या माळा, सूर्यहार, चंद्रहार, जडावाचे कानातले, मकरकुंडल, शिरपेच, कौस्तुभमणी आणि कमळाचा हार असे अनेक दागिने आहेत. आणि रुक्मिणी मातेच्या अलंकारांचंही वर्णन करायला गेलं तर तिचे सोन्याचे पैंजण, साखळ्या, बोट, पाटल्या, तोडे, वाकी, सरी, कंठा, चंद्रहार, मोहरा, पुतळ्यांच्या माळा, चौकटी पेट्यांची माळ जिला हायपोल असंही म्हटलं जातं, तानवडी, कर्णफुलं आणि मंगळसूत्र असे वेगवेगळे दागिने असतात. जडावाचा कंबरपट्टा आणि त्याचबरोबर एक खास हार घातला जातो जिला पाचूंनी मढवलेला आहे. मोत्याचे 5 सर असलेले असे हे हार आहेत. गळ्यापासून मूर्तीच्या पायाच्या जवळपर्यंत येणारे असे लांब मोठे हे हार आहेत. ठुशी, बाजूबंद, बिंदी, कर्णफुलं, तिचाही मुकुट, मत्स्य आणि तन्मणी असे वेगवेगळे अलंकार माता रुक्मिणीला परिधान करवले जातात. अतिशय सुंदर अशी काप पुतळी आणि मोठी नथ रुक्मिणी मातेच्या मूर्तीला परिधान करवली जाते. अतिशय सुंदर असा भगवा काठ असलेली ही पैठणी साडी आहे. आणि ती माता रुक्मिणीच्या मूर्तीला परिधान करवली जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा रुक्मिणी मातेसाठी जडावाची चोळी आणि कंबरपट्टा दिल्याचा उल्लेख आपल्याला त्यांच्या ऐतिहासिक पत्रामध्ये सापडतो. या विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 10 मानाच्या पालख्या निघतात. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून, त्यांचे बंधू सोपान काका जे सोपानदेव महाराजांची पालखी सासवडहून, तर संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर जळगाव इथून निघते. संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून, संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून, संत
निळोबारायांची पालखी पिंपळगाव अहिल्यानगर इथून, तर चांगोवाटेश्वरांची पालखी सासवड इथून, त्याचबरोबर माता रुक्मिणीची पालखी अमरावतीच्या कौंडिण्यपूर इथून निघते. अशा 10 मानाच्या पालख्या आणि त्यांच्यासोबत इतर जवळपास 250 दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. रोज या दिंड्यांमध्ये सकाळी काकड आरती होते, त्यानंतर हरिपाठ होतो, मग नाश्ता, जेवण, त्यानंतर पुन्हा चाल होते, मग मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रात्रीचं कीर्तन, अभंग म्हटले जातात. या अभंगांचाही क्रम ठरलेला असतो आणि मग जेवण होतं. आपल्या दिंडी बरोबर चालत असताना आपल्या दिंडीच्या स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, त्यांचं सगळं सामान, आपलं स्वतःचं सामान, हे सगळं सांभाळणं अतिशय महत्वाचं असतं. जेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी, विसाव्याच्या ठिकाणी हे सगळं पुन्हा आवरायचं असतं, लावायचं असतं, त्यावेळेला अक्षरशः व्यवस्थापन कलेचा, त्याच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थापनाचा कस लागलेला असतो. हे शिकण्यासाठी, व्यवस्थापन पाहण्यासाठी अनेक जण मुद्दाम वारी पाहण्यासाठी आलेले असतात. एक वारी प्रत्येक मनाला बरंच काही देऊन जात असते. तुळसी पत्र हे लक्ष्मी स्वरूप समजले जाते. तुळस ही औषधी वनस्पती तर आहेच, पण आपल्या शरीरामध्ये जेव्हा ती येते तेव्हा ती लक्ष्मी स्वरूप समजली जाते. विश्वमोहिनी अशी असणारी ही रुक्मिणी माता खरोखरच पाहणाऱ्याला मोहिनी घालेल असं तिचं रूप आहे. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, त्यांनाही लावली जाते. अति सुंदर असा मळवट आता रुक्मिणी मातेचाही भरला जाणार आहे. अतिशय सुंदर अशी नऊवारी साडी नेसवून झालेली आहे आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला आता लवकरच सर्व दागिने परिधान करवले जाणार आहे. पाहिन श्रीमुख आवडीने अशी भावना असणारे वारकरी माता रुक्मिणीचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी अधीर आहेत, आतुर आहेत. आता रुक्मिणी मातेचा मळवट कुंकवाने भरला जाणार आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत. अतिशय शांत मुद्रा रुक्मिणी मातेची सुद्धा आहे. अत्तर आणि तेल असं या अगोदर लावून त्याच्यावर कपाळावर कुंकवाचा मळवट भरला जातो. सुंदर असं लेपन होऊन त्याच्यावर कुंकवाचा मळवट भरला जातो.
कस्तुरी मळबट चंदनाची ओटी असं म्हणतात. हा चंदनाचा लेप देऊन त्यावर कुंकू लावलं जाईल. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती अशी भावना सर्व संतांची होती. संसार सोडला नाही पण मन त्यातून बाहेर पडून अध्यात्म मार्गाला लागलेले अनेक संत महात्मे आहेत. अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी विठुरायाचं आणि रखुमाईचंही करून ठेवलेलं आहे. भक्तीमध्ये दंग झालेले वैकुंठच हे भूवरी असं ज्यांना सापडलं त्या पंढरपुरात आलेले अनेक संत होते. त्यांनी प्रत्यक्ष डोळे भरून हे रूप पाहिलं आणि खरोखरच सर्वांना मोहिनी पडावी असंच हे रूप आहे. एकादशी निमित्त आज सर्वांचा उपवास आहे, त्यामुळे फळ आणि पंचखाद्याचा नैवेद्य आता त्याला अर्पण करण्यात येणार आहे. सौभाग्यवती अमृताताई फडणवीस आणि आजच्या मानाच्या वारकरी दाम्पत्या जे आहेत त्या सौ प्रभावती माने यांच्या हस्ते रुक्मिणी मातेला तिलक लावण्यात आलेला आहे आणि रुक्मिणी मातेचा मळवट आता कुंकवाने भरला जातो आहे. वारीमध्ये देणाराही विठ्ठल असतो आणि घेणाराही विठ्ठल असतो असं म्हणतात मंडळी. ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाच्या गोल रिंगण सोहळ्यासाठी अनेक जण उपस्थित राहिलेले होते. ज्ञानेश्वर माऊलींचं रिंगण होतं, अनेक पालख्यांचं रिंगण वेगवेगळ्या ठिकाणी होतं आणि या गोल रिंगणामध्ये सर्वात महत्वाचे असतात ते मानाचे अश्व. विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्पाद पद्मं मयि सन्निधत्स्व पुत्रपौत्रन्धनधान्यं हस्तिष्वादिकवेरतं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः क्रोधो न शमात्सर्यं न लोभो नाशमामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सदा सरसिललितये सरोजहस्ते धवलतरां शुभगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोजने त्रिभुवनभूतिकरे प्रसीदमुद्यां विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसतीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीरवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोपमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. ॐ कनिकृतज्जनशं बभ्रुवाणय्यर्दिवाच मृदेवनावम् सुमङ्गलश्रुकुले भवासि मातवा काशीदभिभाविष्याविदद मातवा शेलमुदपदीन मासो पर्णो मातवा कुन्दे भावस्तेन हि शतमाकशं सोतु हत्वदेवविदते सुवीराः प्रदक्षिणेत विगुणन्तिकारो वयोगदान्तरुतदाश कुन्दयः उभे वाचौ वदति सामगायिव गायत्रं चक्रेष्टो भञ्जानो राजति
देव शकुने साम गायसे ब्रह्मपुत्र इव सवने श्रंसदे उषेव वाजी शशोमती रमीत्या सर्वतो न शकुने भद्रमावत विश्वतो न शकुने पुण्यमावदा आवदं स्तम शकुने भद्रमावत तूष्णीमासी न सुमतींची कीर्तिनः यदुत्पतन वदसि कर्करिय मंडळी, आपण पाहतो आहोत की रुक्मिणी मातेच्या मूर्तीला अतिशय सुंदर असा मळवट भरलेला आहे आणि त्यावर तुळशी पत्र लावलेलं आपण पाहतो आहोत. लक्ष्मी स्वरूप असलेली ही तुळस आणि तिचं पान ते मळवटावर लावलेलं आहे. आजच्या या आषाढी एकादशीला शयनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. श्रीकृष्ण म्हणतात, भगवंताच्या प्राप्तीकरता या एकादशीचं व्रत अवश्य करावं. पूर्वी सूर्यवंशामध्ये सत्यप्रतिज्ञ, प्रतापी आणि चक्रवर्ती असा एक मानधाता राजा होता. तो प्रजेचं पालन आपल्या मुलासारखं करायचा. त्याच्या राज्यात कधीच दुष्काळ नव्हता. त्याची प्रजा अत्यंत सुखी होती. असा खूप काळ गेला आणि त्या राजाचं पूर्वकर्मानुसार त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. सगळीकडे दुष्काळ पडला. प्रजा भुकेने व्याकुळ झाली. त्यावेळी त्याला भगवंताने सांगितलं की राजा, उदक किंवा पाणी याला नार असं म्हटलेलं आहे. उदक हे भगवंताचं राहण्याचं ठिकाण आहे, त्यामुळे त्याला नारायण असं म्हणतात. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या या नारायणाला एकादशीचं व्रत केलं तर प्रसन्नता येईल आणि तो आपला दुष्काळ नाहीसा करेल. त्यामुळे हे व्रत आपण जरूर करावं. ते ऐकून राजाला वाटलं आपलं सैन्य घ्यावं बरोबर आणि हे व्रत करायला जावं. तो जंगलात गेला. तिथे अनेक ऋषींचे आश्रम होते. तेवढ्यात राजाला ब्रह्मदेवांचे पुत्र अंगिरस ऋषींचा आश्रम दिसला. राजा या ऋषींच्या आश्रमात गेला. त्याने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. अंगिरस ऋषींनी राजाला येण्याचं कारण विचारलं. तेव्हा राजाने त्यांना सर्व हकीकत सांगितली. ऋषी म्हणाले, कृतयुगामध्ये तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे, क्षत्रियांचा नाही. पण तुझ्या राज्यामध्ये कोणीतरी तप करत आहे, या कारणामुळे तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडत नाही. तेव्हा त्याचा वध करण्याचा प्रयत्न कर. तेव्हा राजा म्हणाला की त्याने माझा काहीच अपराध केला नाहीये. त्याचा वध करणं मला शक्य नाही. तरीही पाऊस पडावा म्हणून एखादं व्रत तुम्ही मला सांगाल का? तेव्हा ऋषींनी तू या पद्मा एकादशीचं व्रत कर असं सांगितलं. पुढे आषाढ मास आल्यावर राजाने आपल्या परिवारासह त्या एकादशीचं व्रत केलं आणि त्याच्या राज्यामध्ये पुन्हा चांगला पाऊस पडला. सर्व दुष्काळ नाहीसा झाला आणि पुन्हा प्रजा सुखी झाली. या एकादशीला शयनी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू शयन करण्यासाठी क्षीरसागरामध्ये जातात आणि या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. चतुर्मासातल्या व्रतांचा प्रारंभ या एकादशीला होतो. श्रीकृष्णाने चातुर्मासामध्ये करण्याच्या व्रतांची माहिती त्यांना विचारली. तेव्हा असं म्हणतात की कर्क राशीला सूर्य आला असताना आषाढातल्या शुक्ल एकादशीला भगवान जगन्नाथाला निजवावं आणि कार्तिकातल्या शुद्ध एकादशीला परत उठवावं. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात. एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी आणि कर्क संक्रांत या 5 दिवसांपैकी केव्हाही त्याची सुरुवात करावी, पण त्याचा शेवट मात्र कार्तिक शुक्ल पक्षातल्या द्वादशीला करावा असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. माता रुक्मिणीची सुद्धा पूजा संपन्न झालेली आहे आणि सुंदर अशा फुलांचा हार तिला अर्पण केलेला आहे. सोन्याचा सुंदर किरीट तिच्या मूर्तीला घातलेला आहे आणि तिला सुद्धा हे 4घही जण मिळून तुळसी हार अर्पण करत आहेत. अतिशय मनमोहक असं हे माता रुक्मिणीचं रूप. तिची सुद्धा आरती केली जाणार आहे. कित्येक वारकरी असे आहेत जे
मुखदर्शन पदस्पर्श दर्शन यापैकी काहीच न करता फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि आपापल्या गावी परत जातात. फक्त कळसाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या घरून महिनाभर चालत असणारे हे सर्व वारकरी पंढरपुरात पोहोचलेले आहेत. आज एकादशी आहे, सर्वांचा उपास आहे, त्यामुळे फळ आणि पंचखाद्याचा नैवेद्य माता रुक्मिणीला सुद्धा दिला जातो आहे. अतिशय सुंदर लाल रंगाचा हा खण पैठणीचाच आहे आणि तो सुद्धा माता रुक्मिणीच्या चरणी अर्पण करवलेला आहे. आता यामध्ये समस्त महाराष्ट्राच्या वतीनं सौभाग्यवती अमृताताई फडणवीस ही ओटी भरत आहेत. माता रुक्मिणीची खण नारळ यासह ओटी भरणं सुरू आहे. होयसळ, यादव आणि पेशवेकालीन अशा तिन्ही प्रकारच्या शैलीची छाप या मंदिरामध्ये दिसते आणि या मंदिरामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम आता पाहता येणार आहे मंडळी, कारण तिथे वॉर्म लाईट्सचा उपयोग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत अतिशय सुंदर स्पष्ट असं सगळं आपल्याला दिसतं आहे. आजच्या मानाच्या वारकरी दाम्पत्यामधल्या सौभाग्यवती प्रभावती माने यांच्या हस्ते माता रुक्मिणीला खण नारळाची ओटी भरतात आहे. प्रत्यक्ष गाभाऱ्यामधली ही सुंदर दृश्य आपण पाहतो आहोत मंडळी. पंढरपुरातून थेट मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून हे थेट प्रसारण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. माता रुक्मिणीची आरती या ठिकाणी संपन्न होते. ओम राजाधिराजाय प्रसय्यदायिने नमो वैष्णवाय नमः सभे कामान कामकामय वियंगावे श्रोवे श्रोणोदालु वे राजवै श्रवणय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौतुं द्वाराज्यं वैराज्यं परमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यं समन्तपर्यायी शास्त्ररूप सर्वैश्वरता प्रार्थाद पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदप्येष श्लोको विहितो मृत प्रवेष्टारो मृतस्य वसुंग्रे आभिक्षतस्य कामप्रेर विश्वे देवाः सभासदैति ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम भीमग्यै विद्महे कृष्णपत्न्यै धीमहि तन्नो रुक्मिणी प्रचोदयात् मंत्र पुष्पं समर्पयामि नमस्करोमि काले वर्षतपर्यन्त्या पृथिवी सशजालिनी देशो
माता रुक्मिणीची आरती संपन्न झालेली आहे. आषाढी एकादशीच्या या पावन पर्वणी पर्वावर विठुराया आणि माता रुक्मिणी या दोघांची पूजा संपन्न झालेली आहे. तुळशीचा हार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमृताची दिलेला श्रेयाशां शिवां भद्रं कल्याणं मंगलं शुभं भावुकं भविकं भव्यं कुशलं क्षेममशश्रियं सौभाग्याचं प्रतीक असलेली ही ओटी रुक्मिणी पांडुरंग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु चिंतित मनोरथ आपल्या आजचे मानाचे वारकरी श्री वसव माने हे सुद्धा एकमेकांना पुष्पमाला अर्पण करणार आहेत. आणि मानाची ओटी श्री बाबासाहेब माने आपल्या सौभाग्यवती ज्या त्यांच्यासोबत 20 वर्ष ही वारी करत आहेत त्यांना देत आहेत. पांडुरंग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. सोलापूर जिल्ह्यातल्या धामणगाव मध्ये 1604 मध्ये जन्मलेले संत माणकोजी महाराज बोधले हे तुकोबारायांचे समकालीन विठ्ठल भक्त संत होते. त्यांच्या भक्तीमुळे धामणगावला आता धापटी पंढरी म्हणून ओळख प्राप्त झालेली आहे. प्रत्यक्ष पंढरीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सौभाग्यवती अमृताची फडणवीस आणि आजचं